नमस्कार बालमित्रांनो, संस्कार कथा या कथेमध्ये आज आपल्याला पाहायची आहे ती कथा म्हणजे कणाकणात परमेश्वर. एका आश्रमात एक ज्ञानी पुरुष राहत होता. एक दिवस आपल्या शिष्यांना शिकवताना तो म्हणाला, प्रत्येक प्राणीमात्रात परमेश्वर आहे. पुरुष, स्त्री, पशु, पक्षी एवढेच काय, छोट्या जीवजंतूत सुद्धा परमेश्वर साकारलेला आहे. म्हणूनच कशालाही घाबरू नये. शिष्यांना फार आनंद झाला. त्यांनी हे बोलणे मनात ठेवले. एक दिवस एक ज्ञानवंत शिष्य आश्रमातून शहरात गेला. तो आपल्याच तंद्रीत मग्न होऊन चालला होता. समोरून एक हत्ती पळत येत होता. त्यावर बसलेला माहूत ओरडत होता, पळा पळा, हत्ती काय झालेला आहे? तर वेडा झालेला आहे. माझ्या ताब्यात तो येत नाही, म्हणून स्वतःचा जीव सर्वांनी वाचवा आणि त्यासाठी रस्त्यातून बाजूला व्हा किंवा पळा आणि सुरक्षित ठिकाणी जाऊन रहा. माणसे आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागली, पण शिष्य काही पळाला नाही. त्याने विचार केला, गुरुजींचा अमूल्य मंत्र माझ्याजवळ आहे. माझ्यामध्ये परमेश्वर आहे आणि हत्तीमध्येही परमेश्वर आहे. मग परमेश्वरालाच परमेश्वराकडून काय भीती? म्हणून तो तिथेच रस्त्यामध्ये उभा राहिला. माहुताने पुन्हा त्याला सावध केले, हत्ती वेडा झाला आहे, पळा पळा. पण शिष्य हत्तीसमोर तसाच उभा राहिला. बऱ्याच वेळ झाला. हत्ती तसाच पळून येत होता. हा काही रस्त्याच्या मधून बाजूला जायचा नाव काढत नव्हता. बिचाऱ्या हत्तीला हे माहीत नव्हते की याला नवीनच ज्ञान मिळाले आहे. त्याने आपल्या सोंडेमध्ये त्या शिष्याला पकडले आणि दूरवर फेकून दिले. शिष्याची हाडे मोडली. ज्ञानीपुरुष शिष्याला आपल्या आश्रमात परत घेऊन आले. ज्ञानीपुरुषांनी विचारले, सत्शिष्या, काय झाले? तो म्हणाला, एक वेडा हत्ती पळत होता. मी त्याला अजिबात घाबरलो नाही, कारण आपली शिकवण माझ्या मनात होती. पण त्या मूर्ख हत्तीने मला सोंडेत पकडून फेकून दिले. आपल्या शिकवणुकीवर मी त्याला परमेश्वर मानले, पण आपल्या परमेश्वराने माझी हाडे तोडली. आपला उपदेश चुकीचा आहे, असे शिष्य म्हणू लागला. त्यावर पुढे ज्ञानीपुरुष सहजपणे म्हणाले, त्या हत्तीवर कोणी बसले होते का? शिष्य म्हणाला, त्याच्यावर एक माहूत बसला होता, जो म्हणत होता, हत्ती वेडा झाला आहे, स्वतःला वाचवा. गुरुजी म्हणाले, वेड्या, तू माहुतामधल्या परमेश्वराचे म्हणणे प्रथम ऐकायला हवे होतेस. माहुतामधला परमेश्वर हा हत्तीमधील परमेश्वरापेक्षा अधिक जागृत होता. तू सारासार विचार न करता मी सांगितलेले शब्द ध्यानात ठेवून बसलास, पण त्यामागे दडलेले रहस्य तुला काही केल्या कळले नाही. शिष्याला हे रहस्य आत्ता कळले. ज्या प्राण्यातील जाणीवा अधिक जागृत असतात, त्याच्यातील परमेश्वरही अधिक जागा असतो. यासाठी माणसाचा शब्द नाही, तर त्यामागे दडलेला अर्थ समजला पाहिजे. सदैव सतर्क राहून विचारांनी निर्णय घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये सदैव सतर्क राहूया आणि त्याप्रमाणे निर्णय घेऊया. धन्यवाद. ज्यांना आवडली असेल कथा त्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.